नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण. आपले यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपला क्लासचा दिवस आहे 9वा. ह्यामध्ये आपण पाहणार आहोत की स्किनचे टाईप कसे आहेत आणि किती आहेत, त्या पद्धतीने स्किन कशी ॲनालिसिस करायची. स्किन एखादं क्लायंट तुम्ही जेव्हा हातात घेता तेव्हा त्या स्किनचा टाईप कुठला आहे आणि त्यानुसार आपण फेशियल किंवा क्लीनअप कसं सजेस्ट करायचं क्लायंटला, त्याची आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन आज घेऊया. एखादं क्लायंट आलं आणि त्या क्लायंटला फेशियल सजेस्ट करायचंय, जर तुम्हाला क्लीनअप करायचंय तर सगळे फेशियल किट ऑल स्किन टाईप असतातच, पण जर तुम्हाला बेस्ट अँड बेस्ट रिझल्ट द्यायचा असेल तर स्किन वाईज फेशियल केलेलं कधीही चांगलं. तर मग माझ्या क्लायंटची स्किन ऑइली आहे का, सेन्सिटिव्ह आहे की कॉम्बिनेशन आहे की ड्राय आहे की नॉर्मल आहे, हे कसं फाइंड आउट करायचं ह्याची इन्फॉर्मेशन आपण ह्या आजच्या क्लासमध्ये पाहूया. आणि मग नेक्स्ट क्लासमध्ये आपण स्टेप बाय स्टेप क्लीनअप आणि फेशियल ह्याचे क्लास पाहूया. तर स्किनचे असे 4 टाईप आहेत. ऍक्च्युली स्किनचे 5 टाईप बोलले जातात. पहिली स्किनचा टाईप आहे नॉर्मल, सेकंड टाईप आहे ड्राय स्किन, थर्ड टाईप आहे ऑइली स्किन, फोर्थ टाईप आहे कॉम्बिनेशन स्किन. आणि बरेच आमच्या क्षेत्रामधले बरेच असे ब्युटिशियन्स आहेत की जे 5वा स्किन टाईप म्हणून एक सेन्सिटिव्ह स्किन म्हणून सुद्धा बोललं जातं. पण सेन्सिटिव्ह स्किन ही थोडी बहुत ऑइली स्किनलाच कन्वर्ट होते, कारण ती सेन्सिटिव्ह जेव्हा माझे क्लायंट आहे आणि त्या क्लायंटची स्किन ही नॉर्मल आहे, ते आपण कसं ओळखलं जाणार हे आता पाहूया. एक तर नॉर्मल स्किनची सिबम लेवल, मॉइश्चरायझर लेवल ही नॉर्मल असते. म्हणजे काय, सिबम लेवल म्हणजे काय की तुमच्या स्किनवर असणारा तेल ग्रंथी, जे सिबम म्हणजे तेल सोडतात, तेल ऑइल निघतं, त्याला आपण सिबम लेवल म्हणतो. मॉइश्चरायझर लेवल म्हणजे काय, स्किन मध्ये पूर्ण ड्रायनेस नसते स्किन, तुमची स्किन ही मऊ म्हणजे सॉफ्ट आणि एक क्लिअर अशी दिसते, त्याला आपण म्हणतो की मॉइश्चरायझर लेवल. तर जर माझ्या क्लायंटची जर स्किन पूर्णपणे हेल्दी आहे, त्याच्यानंतर त्या स्किनला काही ब्लेमिश वगैरे नाहीये, नो ब्रॅकेट्स, सिबम लेवल ओके आहे, त्याची मॉइश्चरायझर लेवल ओके आहे, कुठल्याही प्रकारचे पॅच नाहीयेत, कुठल्याही प्रकारचे पिंपल्स नाहीयेत, तर अशा स्किनला बोललं जातं नॉर्मल स्किन. तर अशी नॉर्मल स्किन खूप जास्त आपल्याला नॉर्मल स्किनचे क्लायंट नाही मिळत. बऱ्यापैकी क्लायंट आपल्याकडे कॉम्बिनेशन स्किनचे, या तो जे टीनेजर एजमध्ये ज्या आपल्या क्लायंट आहेत, ज्या मुली येतात, त्यांची बहुतेक करून स्किन ऑइली असते. दुसरी स्किन आहे ड्राय स्किन. आता ड्राय स्किनची आपण पूर्ण इन्फॉर्मेशन पाहूया. तर ड्राय स्किन कशी ओळखली जाते, फाइंड आउट कशी आपण करायचं, स्किन अनालिसिस कसं करायचं. तर मार्केटमध्ये स्किन अनालिसिससाठी बरेच काही मशिनरी आहेत की ज्या मशिनरी तुम्हाला स्किनवर रॉड ठेवल्यानंतर स्किन अनालिसिस करून देतात की बाबा हा टाईप आहे ऑइली, हा टाईप आहे ड्राय स्किन, हा टाईप आहे कॉम्बिनेशन, हा टाईप आहे नॉर्मल स्किन. हे रॉड चेक करतं, जो रॉड आपण फेसला फिरवतो त्या पद्धतीने तुम्हाला इंडिकेशन्स येतात. बट कधीतरी जर तुमच्याकडे लाईट नसेल आणि अशी एखादी क्लायंट आली तर तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत असणंही गरजेचं आहे. सायन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून मशिनरी तर आल्या आहेतच, बट आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. तर दुसरा टाईप आहे ड्राय स्किन. तर ड्राय स्किन कशी ओळखली जाते पहा. ऍक्च्युली ड्राय स्किनमध्ये सिबम लेवलचं प्रमाण थोडं कमी असतं, मॉइश्चरायझर लेवलचं प्रमाणही खूप कमी असतं. त्याच पद्धतीने पिगमेंटेशन असू शकतं त्या स्किनला. ह्या स्किनमध्ये ही स्किन तुम्हाला 30 वर्षानंतरच्या ज्या क्लायंट आपल्याकडे येतात त्या क्लायंटची ही स्किन तुम्हाला पाहायला मिळते, कारण आफ्टर 30 इयर्स कंप्लीट झाल्यानंतरच क्लायंटची स्किन खूप जास्त ड्राय व्हायला लागते. त्यानंतर त्यांना पिगमेंटेशनचे पॅचेस स्टार्ट होऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्या स्किनवर हलकी थोडीशी सुकल्यासारखी दिसते, म्हणूनच ती ड्राय पडलेली असते. तर अशा स्किनला तुम्हाला अँटी एजिंग, फाईन लाईन कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी फेशियल करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीने ह्या स्किनला जर तुम्ही योग्य वेळेत ट्रीट केली तर ह्या स्किनला हायपर पिगमेंटेशन स्टार्ट होणार नाहीत. कमी होण्यासाठी अँटी ब्लेमिश आपल्याला जे प्रोडक्ट आहेत ते क्लायंटला तुम्हाला रिकमेंड करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ड्राय स्किन समजली असेल. आता तिसरा प्रकार आहे अशाच ऑइली स्किन. ऑइली स्किन आता बहुतेक करून खूप टीनेजर एज मधल्या मुलींना, मुलींची स्किनचा टाईप तुम्हाला लक्षात येतो की
त्या मुला मुलींना किंवा त्या क्लायंटला खूप जास्त प्रमाणात ऑइल स्किनला सुटतं. अति प्रमाणात मॉइश्चरायझर लेवल वाढलेली असते फेसची, त्याच्यामुळे त्यांना बारीक बारीक असे पिंपल्स स्टार्ट होतात. कारण सिबम लेवल जेवढी हाय, मॉइश्चरायझर लेवल जेवढी हाय, तेवढे पोर्स किंवा तेवढे पिंपल्स खूप प्रमाणात यायला लागतात. कारण जर अशा स्किनसाठी आम्ही रिकमेंड करतो की अशा क्लायंटनी खूप जास्त इनटेक वॉटर करणं गरजेचं आहे, लिक्विड खूप पिणं गरजेचं आहे, जेवढी खूप जास्त प्रमाणात पिंपल्स असतात. सेकंड टाईप, ती स्किन बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह असते, त्या स्किनला ब्रॅकेट्स व्हाईटेस हे दोन्ही असतात. ती स्किन हलकीशी तुम्हाला पिवळसर दिसते, त्या स्किनवर कधी कधी खूप जाड असे पिंपल्स आलेले असतात. तर अशा स्किनला ट्रीट करायचं असेल तर अशा स्किनला तुम्ही पिंपल्सच्या ट्रीटमेंट देऊ शकता. त्याच पद्धतीने जे पिंपल्स प्रोटेक्ट करणार आहेत असे तुम्हाला फेशियल किट वापरणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला खूप जास्त पिंपल्स आहेत तर टी ट्री असे, त्याच्याच बरोबर आहे पंपकिन हा एक फेशियल आहे की जो फेशियल किंवा जे फेशियल क्लीनअप आपण क्लायंटला सजेस्ट करू शकतो की जेणेकरून आपण ऑइल कंटेंट जे प्रोडक्टमधून जास्त ऑइल मिळणार आहे, मॉइश्चरायझर मिळणार आहे, ते न घेता त्या क्रीममध्ये जेलचं प्रमाण जास्त असेल. जेल बेस्डचे प्रोडक्ट आपल्याला क्लीनअप फेससाठी वापरायचे, जिथं फेशियलचाही वापर करता येईल आणि क्लीनअपचाही वापर करता येईल. तर असं वापरल्यामुळं विटॅमिन सी सारखे सुद्धा फेशियल किंवा क्लीनअप आपण त्या क्लायंटच्या फेसवर करू शकतो. त्याच्यानंतर पिंपल्स ट्रीटमेंट करू शकतो आणि त्या क्लायंटला टी ट्री नावाचं जे प्रोडक्ट आहे की ज्याच्यात कंटेंट असणार असे फेशियल किट वापरू शकतो. किंवा ब्युटी प्युअर ॲक्ने हिल असे फेशियल किट किंवा असे क्लीनअप आपण क्लायंटला सजेस्ट करू शकता. आणि त्या क्लायंटला सांगणं गरजेचं आहे की तुम्ही शक्यतो ऑइली जे बाहेरचं जंक फूड आहे ते अवॉइड करा. त्याचबरोबर तिसरा टाईप आहे ड्राय ऑइल. चौथा टाईप आहे कॉम्बिनेशन स्किन. ही बऱ्यापैकी तुम्हाला एक 20 to 30 ह्या एजमध्ये दिसण्यात येते की ज्यांची स्किन तुम्ही टी सेक्शनला, हे आपल्या फेसच्या टी सेक्शनला ऑइल सुटतं, त्या स्किनला आपण कॉम्बिनेशन स्किन म्हणतो. म्हणजे बऱ्यापैकी क्लायंटला खूप जास्त ऑइल फेसला येत नाही, तो खूप जास्त स्किनही ड्राय होत नाही, पण टी झोनला, हा आपला जो टी झोन आहे तिथे खूप ऑइल असतं. नोजवर, अप्पर, लोअर आणि ह्या साईडला खूप जास्त प्रमाणात ऑइल असतं. तर अशी स्किन कॉम्बिनेशन स्किन म्हणून आपण ओळखली जाते. तर आता अशा स्किनला तुम्ही म्हणाल मग कुठले फेशियल वापरायचे, तर मी तर म्हणेन जर त्या स्किनच्या खूप भागात ऑइल आहे तर ती जर ऑइली स्किन असणार तर तुम्ही ऑइली म्हणून ट्रीट करा, आणि जर ती ड्राय स्किन खूप दिसत असणार तर तुम्ही ड्राय म्हणून ट्रीट करा. किंवा ऑइल आणि ड्राय स्किनचे फेशियल किटमध्ये कॉम्बिनेशन करून तुम्ही आपल्या क्लायंटला चांगलासा रिझल्ट देऊ शकता. कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा काम करणं इझी आहे. कधी कधी तुम्ही फेशियल किट त्याच टाईपचे वापरता. फॉर एक्झाम्पल, जर माझ्याकडे ब्रँड आहे लोटसची कॉम्बिनेशन स्किनला जर मला एखादं वापरायचं आहे आणि माझ्याकडे फक्त ऑइली स्किनचे प्रोडक्ट आहेत आणि ड्राय स्किनचे प्रोडक्ट आहेत आणि माझ्याकडे कॉम्बिनेशन स्किनचे प्रोडक्ट नाहीत, पण घाबरून जाऊ नका. ऑइली स्किनचे प्रोडक्ट आणि ड्राय स्किनचे प्रोडक्ट जर तुम्ही कॉम्बाईन केलेत तर नक्कीच तुम्हाला यू विल गेट रिझल्ट बेस्ट अँड बेस्ट. तर तुम्हाला रिझल्ट चांगलाच भेटणार आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने करा. तर कॉम्बिनेशन स्किनमध्ये ऑइल कॉम्बिनेशनमध्ये मॉइश्चरायझर लेवल खूप जास्तही नसते आणि खूप कमी नसते. त्याच पद्धतीने सिबम लेवल सुद्धा खूप जास्त नाही खूप कमी नाही, म्हणजे ओके असते, नॉर्मल टू नॉर्मल असे दोन्ही पद्धतीने ट्रीट होते, त्याच्यामुळं कॉम्बिनेशन म्हटलं जातं. आणि पाचवा टाईप आहे सेन्सिटिव्ह स्किन. मी तर म्हणते सेन्सिटिव्ह स्किन हा टाईप काही नसतो. ज्या क्लायंटची स्किन ऑइली आहे, जे क्लायंट ऑइली स्किनवर त्या एजमध्ये, फॉर एक्झाम्पल
मुली आता वयात आल्यात, 14 वर्षानंतर एक 20 वर्षापर्यंतची जी स्किन टोन आहे किंवा जो स्किन टाईप आहे तो स्किन टाईप बऱ्यापैकी ऑइली स्किनला कन्वर्ट असतो. तर अशा टीनेजर एज मधल्या मुलींनी जर त्या एजमध्ये आपल्या स्किनकडे लक्ष दिलं नाही आणि ते जर पिंपल्स खूप वाढत गेले तर ते पिंपल्स तिथं ऍक्ने स्कार करतात. त्याला आपण ओपन पोर्स म्हणतो की त्याच्यामुळं आपल्या स्किनला खड्डे पडतात. एकतर ओपन पोर्स स्वेटिंगमुळं, ओव्हर स्वेटिंगमुळं ओपन पोर्स होतात किंवा ऍक्ने स्कार असल्यामुळं ते पोर्स खूप ओपन होतात. जर तुम्ही योग्य पद्धतीने स्किनला ट्रीट केलं, मी म्हणत नाही पार्लरला जाऊन ट्रीट करणं गरजेचं आहे, तुम्ही तुमचा डाएट, तुम्ही तुमचं इनटेक जर चांगलं योग्य प्रमाणात व्यवस्थित घेतलं तर ऑब्व्हियसली सेन्सिटिव्ह स्किन तुम्ही स्वतःच अवॉइड करू शकता. सेन्सिटिव्ह स्किन केव्हा होते, जेव्हा तुम्ही तिथं खूप जास्त प्रमाणात स्किन असं सोडून दिलंय, म्हणजे ऑइल येतंय त्याच्याकडे लक्षच नाही, खूप सारे पिंपल्स येऊन गेलेत, खूप सारे ऍक्ने स्कार झालेत आणि मग ती अशी कन्वर्ट होते की ती स्किन एकदम रेडिश दिसायला लागते. त्या स्किनचे पिंपल्स एकदम रेडिश पल्स आल्यासारखे असतात. ती स्किन कुठलेही प्रोडक्ट बेअर करू शकत नाही. तर असा टाईप असतो, त्या स्किनला आपण सेन्सिटिव्ह स्किन म्हणतो. या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.